नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। स्वागत आहे तुमचं आमच्या या विशेष बातमीपत्रात। चला तर मग सुरुवात करूयात। गोरेगाव इथल्या वॉर्ड क्रमांक 57 मधून भाजप उमेदवार श्रीकला पिल्ले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। श्रीकला पिल्ले आर पिल्ले यांच्या कन्या असून पिल्ले कुटुंबाचं गोरेगावमध्ये पूर्वी काँग्रेसमध्ये मोठे वर्चस्व होते। काही काळानंतर श्रीकला पिल्ले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याआधी एका टर्मसाठी नगरसेवक राहिल्या होत्या। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी श्रीकला पिल्ले यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूया। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या माझ्याबरोबर वॉर्ड क्रमांक 57 चे उमेदवार श्रीकला पिल्ले जी आहेत, जे भाजपच्या तिकिटावरून इथे उभे आहेत। मॅडम, काय सांगाल, एक निवडणुकीत एक अजेंडा असतो, तुमचा काय अजेंडा आहे? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि आवाज इंडिया मार्फत मी सर्वात अगोदर तर अपील करणार लोकांना की वॉर्ड नंबर 57 मध्ये महायुतीची उमेदवार आहे मी। भाजपा, RPI आणि शिवसेनाची महायुतीची उमेदवार आहे। अजेंडा हे माझं दुसरं टर्म आहे। मी 2017 मध्ये पण एक नगरसेविका म्हणून निवडून आली होती, तेव्हा मला 5,500 मतांनी मी विजयी झाली होती। अजेंडा तर आहे की भगतसिंग नगरमध्ये जे स्लम्स आहे आणि एज्युकेशन आहे आणि हेल्थचा जो इश्यू आहे त्याला थोडंसं त्या ह्याच्या सब्जेक्ट्सवर काम करून लोकांना चांगली घरं, चांगली सुविधा आहे, डेव्हलपमेंट हा प्रथम अजेंडा हे या इलेक्शनमध्ये माझा आहे। आपण पाहतो मॅडम, एवढे वर्ष झाले अजून ती समस्या आहे, रोड, रस्ते, पाणी, काय सांगाल त्याबद्दल? असं इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे, एव्हरीथिंग नीड्स द राईट टाइम अँड द राईट मोमेंट। तर आता गेल्या 9 वर्षापासून मी 2017 मध्ये निवडून आल्यानंतर मी खूप काही डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये मी इथेचे स्थानिक आमदार जे विद्याताई ठाकूर आहे आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी, खूप चेंजेस आणलेले आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती असेल SRA मध्ये पण खूप काही चेंजेस आणले आहे। आता ऑलमोस्ट वी हॅव रीच द पॉइंट जिथून आपल्याला डेव्हलपमेंट, इनफॅक्ट डेव्हलपमेंटचा टप्पा तर चालू पण केला आहे आपण, बस राईट टाइम इज राईट नाव आणि खूप लवकरच आपण भगतसिंग नगरमध्ये लोकांना SRA मध्ये नवीन घरं देऊ। खूप मॅडम मोठी समस्या आहे SRA ची आणि भगतसिंग नगरची, म्हणजे रिडेव्हलपमेंटची, ती कुठेतरी मार्गी लागते पण परत थांबते, काय सांगाल त्याबद्दल? थोडंसं आरक्षणचा इश्यूज होता, RG प्लॉट्स आहे आणि थोडंसं नाला सराउंडेड एरियाज आहे। पण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला माहिती असेल की कोस्टल रोडचा एक बेल्ट ब्रिजेस पण चालू होणार आहे, त्याच्या अंतर्गतमध्ये खूप काही प्लॉट्स ओपन होणार आहे आणि प्रोजेक्ट रोडच्या माध्यमातून हे डेव्हलपमेंट होणार आहे। मॅडम, काय सांगाल, महिला खूप मोठ्या संख्येने निवडणुकीमध्ये उभ्या आहेत, तुम्ही एक महिला आहेत, काय सांगाल? वॉर्ड नंबर 57 मध्ये तर मी वन अगेन्स्ट ऑल आहे। आय एम दी नारी शक्ती उमेदवार ऑफ भारतीय जनता पार्टी महायुती। हो, मोदी साहेब नेहमी महिलांसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभामध्ये पण आता आरक्षण वाढलेलं आहे। तर महानगरपालिकामध्ये ह्याच्या 2017 मध्ये पण भारतीय जनता पार्टीचे खूप महिला नगरसेवक होते। तर डेफिनेटली मुंबईकरांसाठी हे खूप आनंदाची बातमी आहे की महिला नेतृत्व आहे आणि बोलायला कुठेच असं हे नाही की महिला नेतृत्व जेव्हा असतं तेव्हा कमिटमेंट जास्त असतं आणि महिला इज डेफिनेटली मच स्ट्रॉंगर पर्सन टू वर्क विथ। So it will definitely work towards the development. तुमची मॅडम पर्सनल व्ह्यू काय, एक महापौर असेल तर काय सांगाल, मराठी असेल की कुठला असेल? हा विषय तर खूप मोठा आहे आणि आमचे अध्यक्षही नेहमी बोलतात की मुंबईमध्ये मराठीच महापौर असेल। तुमच्या चॅनलमधून माध्यमातून माझी सांगायची एवढीच इच्छा असेल की तो महिला मराठी महापौर असेल तर ते खूप अतिउत्तम होईल। ह्या होत्या श्रीकला पिल्लेजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।